नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये। आता आपला पक्षी बघा, आता मध्ये मला जरा व्हिडिओ टाकायचे जमले नाही, मी बरेच व्हिडिओ टाकले तरी या लॉटचे, तर आता मला काय जमले नाही आहे। आत्ता माझा पक्षी आत्ता मी वजन केलेलं आहे जस्ट 2 किलो 500 ग्रॅम आहे, 2.5 किलोचा पक्षी झालेला आहे। आणि FCR आत्ता आपला काहीतरी कन्व्हर्टेड माझ्या मताने 1.48 दिसतोय आता कन्व्हर्टेड FCR मी जो काय कन्व्हर्ट केला आहे 1.47 धरा, पण मी 1 पॉईंट जास्त सांगतोय जेणेकरून इकडे तिकडे आपला फरक होत असतो। तर त्यामुळे तुम्ही असा पक्षी निरोगी सांभाळा, कारण आपला पक्षी मी तुम्हाला सांगितलं 300 ग्रॅम मागवा आता ॲव्हरेज वेटचे, आपण ते कवर करूनही आज आपला FCR कन्व्हर्टेड FCR हा आतमध्ये स्टँडर्डपेक्षा, त्यामुळे एकदम भारी पक्षी आहे, निरोगी पक्षी आहे। का तुम्ही पक्षी बघू शकता, निवांत बसलाय पक्षी ना, आपणही निवांत बसलेलो आहे, फीडच्या बॅगांवर बसलेलो आहे आपण, कारण काय आहे काम एकदम व्यवस्थित केलं ना पहिल्यापासून। तुम्ही सांगतो लिटर कंडिक्शनमध्ये तूस व्यवस्थित हलवणे, पाण्याची भांडी व्यवस्थित ठेवणे, तुम्हाला सांगतो खाण्याचं तुम्हाला नियोजन मी सांगितलं होतं ते व्यवस्थित ठेवणे, इकोलासाठी काय करता येईल याचं नियोजन ठेवणे, आणि पाण्यातली औषधं कशी वापरायची हे पण मी या लॉटला सांगितलं होतं। त्यामुळे कसं होतं, पावसाळा आहे, पाण्यात व्हेरिएशन होतं, पाणी बदलतं, त्यामुळे तुम्हालाही त्रास होतो, पक्ष्यांनाही होतो। त्यामुळे मी हे सगळे या व्हिडिओला सांगितलं होतं या लॉटला कसा पावसाळ्यात पक्षी निरोगी ठेवायचा। आता तुम्हाला माझ्या मागं पक्षी, याच्यात काय खोटं आहे का, पक्षी कुठं तुम्हाला ना चकचक करणार नाही, कुठं सर्दी नाही, घरघर नाही, काय नाही, आणि एकदम का तर त्याचं डायजेशन व्यवस्थित आहे। मी तुम्हाला डायजेशन सांगितलं होतं की पक्ष्यांच्या जे काय खाद्य साठवलं जातं पोटामध्ये, तिथं हिरवेपणा किंवा तिथं स्पॉट येतं ते कशामुळे येतं हे पण सगळं सांगितले। ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी सांगतो, कारण काही जण नवीन असतात आपल्या या धंद्यामध्ये, काही जण जुने आहेत, पण त्यांना लवकर एक्सप्लेन एखादी गोष्ट होत नाही, आणि ती कळता खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे तो रोग कंट्रोल करायला आपण अपयशी होतो। त्यामुळे आता लक्षात घ्या, आता पाण्याचं व्हेरिएशन चालू आहे, आणि पक्षी ह्या दिवसात पाणी कमी पितो, त्यामुळे लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं। लिव्हर, किडनी किंवा लिव्हर हे दोन किडन्या सुचतात, आणि किंवा लिव्हरचा कलर हा थोडा फेंट होतो। ह्या गोष्टीसाठी तुम्ही लिवटॉन देऊ शकता, परत फ्रीटॉक्स देऊ शकता, किंवा असंही लिव्हरचं कोणतंही देऊ शकता, त्यामुळे जेणेकरून तुमचा पक्षी ॲक्टिव्ह राहील। आणि गुळ पाणी द्यायला सुरुवात करा 2.5 किलो नंतर, काय नाही लय नाही, हे फक्त 1000 लिटरच्या पाण्याला तुम्ही 1 किलो गुळ टाकायचा आहे, बाकी काय नाही करायचं, एकदम पक्षी निरोगी राहणार। आणि असंच आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायचं, कारण काय तुम्ही सबस्क्राईब खूप कमी करताय असं मला जाणवते, पण मी काय माझ्यासाठी व्हिडिओ बनत नाही, मी तुम्हाला आजही सांगतो, मी सगळं आपल्या ह्या क्षेत्रातल्या बंधू भगिनींसाठी करतो, कारण त्यांना आम्ही जे सहन केले स्टार्टिंगला हे तुम्हाला सहन करावं लागणार नाही, हेच आमचा उद्देश आहे। एवढंच समजून घ्या की आमचं प्रेम तुमच्यावर आहे, बाकी काय नाही बघा। त्यामुळे तुम्ही मला प्लीज मी सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि बेल आयकन दाबा। आपले व्हिडिओ हे लाईव्ह असतात, म्हणजे जे काय आपल्या शेडमध्ये होतं की जे रोग येतो, जे आपण पक्ष्यांचा PM करतो, किंवा जे आपल्याला पक्ष्यांच्या वजन वाढीसाठी जे जातं ते सगळे मी तुम्हाला टाकतो। त्यामुळे तुम्ही मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आजच्या पुरते एवढंच, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।